नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सुधाकर भाऊ आणि निरूपा लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस आता सत्याची गाडी तिथे सोसायटीत आलेली असते. तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, अहो काय हो, तुम्ही ना गाडी बोलावली का आपल्यांना जाण्यासाठी? त्याच वेळेस तिला आता गाडी चालवताना सत्या दिसू लागतो. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, या पनोतीची गाडी होय? तेव्हा सत्या आता गाडीतनं खाली उतरतो. त्याच वेळेस निरूपा त्याला म्हणू लागते, दूर राहा, माझ्यापासनं दूर राहा बरं का, आम्ही लग्नपत्रिका वाटायला चाललोय, उगाच तुझी पनोती आमच्याबरोबर यायला नको. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ए निरूपा, तुझं तोंड आवरा, उगं नको ते बोलू नको. तेव्हा सत्यजितला आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्या तू कसा काय घरी आला? तेव्हा सत्या म्हणू लागतो, काय नाही बाप, मला ना तुझ्या हातचा चहा प्यायचा होता. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, बरं तुझी गाडी कशी चालू आहे, ठीक चालू आहे ना? तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाप अजून माझी गाडी ठीक नाही झाली रे, पण ही गाडी ना लय बेकार आहे, जिकडे जायचं ना तिकडे जातच नाही, उजवीकडे जायचं असलं तर डावीकडे जाते आणि सरळ जायचं असलं तर मागे जाते. या गाडीचं खूप अवघड आहे, पण काय करणार, आता माझी गाडी दुरुस्त होईपर्यंत मला हीच चालवावी लागणार. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, काळजी करू नको, तुझी गाडी लवकरात लवकर ठीक होईल आणि तुला भेटेल, आणि तसंही तू ड्रायव्हर पक्का आहे ना, त्यामुळे गाडी कशी बी असू दे तू अगदी व्यवस्थितच चालवणार. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, हो खरं तर माझे उपकार समज, म्हणून तुझी गाडी भेटली. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, काय बोलली निरूपा, तुझे पैसे नाही येते आजीचे आहे बरं का? तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा गप्प बैस ना, तू त्याचं काम करतोय ना, बघ किती भारी कामाला लागलाय तो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो शेवटी काय ड्रायव्हरच आहे ना तो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, हो का, मी कसाही असू दे पण काम करतोय, तुझ्या बबड्यासारखा नाही आहे आयतं बसून खाणारा, बापाच्या पैशावरतीच खातोय अजून. तेव्हा निरूपा म्हणू लागते, माझा बबड्या MBA माहिती आहे ना तुला, त्याला किती शिक्षण झालंय त्याचं, त्याला कोणीही लगेच अशी नोकरी देऊ शकतं. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, ए बबड्याची मम्मा, तुझा बबड्या झाला असेल MBA, पण कुठे घरात कधी कुठे पैसे आणून दिले त्याने, अजून 1 रुपया बी घरात दिला नाही, बापाच्या पैशावरती जगतोय. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, तुला ना एवढं पोलिसांनी ठोकलं ना तरी तुझ्यात काही फरक झाला नाही, खरं तर ना तुझ्यामुळे ना माझे 2 लाख गेले, खरं तर तू ना माझे आभार मानायला पाहिजे. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, निरूपा ते पैसे तुझे नाहीत हां, आजीचे होते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ते जेव्हा आजीकडे होते ना तेव्हा आजीचे होते, त्यांनी मला दिले ते माझे झाले. तेव्हा सत्य म्हणू लागतो, असं आहे का, मग ते तू मला दिले ना तेव्हा ते माझे झाले, त्यामुळे पुन्हा त्या पैशांचा विषय घ्यायचा नाही हां. तेव्हा लगेच आता मीरा धावत येते. सुधाकर भाऊंचा मोबाईल घरीच राहिलेला असतो. तेव्हा मीरा आता सुधाकर भाऊंकडे फोन देते. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात, अगं मीरा, सत्यजितला चहा प्यायचा आहे तुझ्या हातचा, जा त्याला घरी घेऊन. तेव्हा सत्यजित आता लगेच फोन आला म्हणून बाजूला जातो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आता मी त्यांना मस्त विलायची अद्रक घालून चहा बनवते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, अगं ए, सामान काय तुझ्या घरनं येतं का एवढं जास्त वापरायला, नको ते कुठेतरी सामान वापरत असते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा काय बोलते तू, अगं जरा भान ठेवून बोलत जा. तर आता इथे सत्याला भाडं आलेलं असतं, पॅसेंजर तिकडे वाट बघत असतात. तेव्हा लगेच आता तो फोन ठेवतो. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्यजित जा बरं चहा पिऊन घे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, मी नाही जाऊ शकत चहा प्यायला, मला जावं लागेल रे. तेव्हा आता लगेच सत्यजित भाडं मारण्यासाठी तिकडे निघालेला असतो. त्याच वेळेस निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, बघा बघा तुमचा पोरगा आपल्याला सोडायचं तर लगेच निघून गेला. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं काम होतं त्याचं म्हणून गेला, आणि बघ माझा शब्द खाली पडू देत नाही, बघ कसा कामाला लागला. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, पनोती कुठचा, कसला कामाला लागला, ड्रायव्हर नाही तर. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा उगाच ते बोलू नको, हे बघ मीरामुळेच हे सगळं घडतंय. आता मात्र मीरा ही घरी निघालेली असते, तीही सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ती डबल बनवती, अहो ती घरात आल्यापासून तर सगळं वाईट होतंय, भिकारडी कुठली. आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो. तेव्हा लगेच ते निरूपाला बोलू लागतात,
तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बसा. तुम्ही ना या पनोतीबरोबर तिचं लग्न लावून ना फार मोठी चूक केली. त्या डबल पनोतीला घरात आणलंय. ती घरात आणल्यापासून ना सगळं वाईटच होतंय. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, काय बोलते निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता तुम्हीच बघा, ती डबल पनोती घरात आली आणि पंकजची नोकरी गेली. सगळं काही बिघडलं. त्याला एक मुलगीही भेटत नव्हती आणि या सत्याची तर वाट लागलीच होती आणि त्यात आता आणखीनच लागली. त्याची गाडी गेली, पोलिसांनी त्याला ठोकलं. सगळं हिच्या पायगुणामुळेच होतं ना. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा उगं नको ते बोलू नको आणि चल पटकन आता, असे म्हणून सुधाकर भाऊ आणि निरूपा तिथून निघालेले असतात. हे सगळं बोलणं ऐकून मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे आता सत्या गाडी घेऊन पॅसेंजरची वाट बघत असतो. कोण असेल पॅसेंजर? त्याच वेळेस देविका येते आणि सत्याच्या गाडीत बसते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, हो मॅडम, तुम्ही कोण आहात? पॅसेंजर आहात का? तुम्ही टॅक्सी बुक केली का? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, मग मी नाही बुक केली तर मी उगाच बसले का या टॅक्सीत? तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, अहो रस्त्याने खूप सारी माणसं असतात, मग नेमकं टॅक्सी कोणी बुक केली हे कळून घ्यायला नको का? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, मग त्यासाठी तर OTPची सिस्टीम आहे ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो का मॅडम? मग सांगा ना OTP. आता लगेच देविका सत्याला OTP सांगू लागते. त्याच वेळेस सत्या पाठीमागे वळून बघतो तर आता देविका असते. तेव्हा सत्याला तर धक्काच बसतो, कारण हॉस्पिटलमध्ये देविका आणि सत्याचं खूप जोराचं भांडण झालेलं असतं. आता मात्र देविका म्हणू लागते, तू? तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, तू आहे का पॅसेंजर? तेव्हा आता देविका म्हणू लागतो, इतक्या वेळ तर मॅडम मॅडम म्हणत होता आणि आता तू वर आला का? नाही नाही, तू मला आवाजावं घालून बोल, कारण मी तुझी पॅसेंजर आहे, तुला गरज आहे. आणि ती आता हसू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हसायला काय झालंय तुला? तेव्हा देविका म्हणू लागते, ड्रायव्हर आहे तू, एक टॅक्सी ड्रायव्हर, म्हणूनच त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्याशी भांडत होता. तुला ना बोलायची अक्कलच नाहीये. तेव्हा सत्याला मात्र राग येतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ, आपल्याला रिस्पेक्ट दिला तरच आपण समोरच्याला रिस्पेक्ट देतो, नाहीतर उतर खाली. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, नाही, रिस्पेक्ट तर तू मला द्यायला पाहिजे, मला मॅडम म्हणायचं, मी तुझी पॅसेंजर आहे ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अजिबात म्हणणार नाही, खाली उतर. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, चल चल, उशीर होतोय मला, चल पटकन. आता दोघेही इथे गाडीतनं निघालेले असतात. आता मात्र देविका म्हणू लागते, कुठून कुठून येतात हे ड्रायव्हर लोक ना, समजतच नाही. आता सत्याला खूपच राग येत असतो, पण तरीही तो गप्प असतो. त्याच वेळेस देविकाला तिच्या आईचा फोन येतो. आता तिची आई आणि राजवीर इकडे सांगलीला देविकाकडे आलेले असतात. आता मात्र इकडे आल्याचं समजताच देविका खूपच भडकते आणि म्हणू लागते, काय गरज होती तुला इकडे येण्याची? सांगितलं होतं ना तुला येऊ नको. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं राजवीर लहान आहे आणि त्याने हट्ट केला म्हणून आले मी. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, अगं तो काही म्हणेल, तू लगेच ऐकशील का? काय गरज होती इकडे येण्याची? तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं तुझं लग्न आहे ना, मग तुला थोडीफार मदत. तेव्हा देविका म्हणू लागते, माझं माझं मी बघून घेईल, तू जेव्हा मला मदत करते ना तेव्हा माझं वाईटच होतं, त्यामुळे काही गरज नव्हती. आता घरातून बाहेर निघू नको, तिथेच घरात थांब, मी आलेच लगेच घरी. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतं, ही बाई अशी काय, सारखी वाचा वाचा धावत असते, असं वाटतं ना हिच्या दोन कानाखाली द्यावा, पण आता मी उगाच गप्प आहे. तेव्हा लगेच आता फोन बंद होताच सत्या देविकाला म्हणू लागतो, तो अशीच गरम डोसक्याची का, नेहमी दुसऱ्यावरती वाचा वाचा धावत असते. आता मात्र देविका म्हणू लागते, तू किती हळूहळू गाडी चालवतो, चल पटकन, मला घरी जायचंय. तर इकडे घरी किचनमध्ये मीरा आता स्वयंपाकाला लागलेली असते. आता ती भात लावायला तांदूळाचा डबा घेते. त्याच वेळेस निरूपा येते आणि म्हणू लागते, पनोती काय करतेस तू? तेव्हा निरूपा म्हणू लागते, इकडे आण तो डब्बा, मी देते तुला तांदूळ काढून. आता मात्र निरूपा डबा उघडते तर त्यात वाटीभरच तांदूळ असतात. तेव्हा ती मीराला म्हणू लागते, अगं संपवले का? तांदूळ संपवले ना तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, आम्ही तर इतके दिवस सांगलीला होतो ना, मग ते तुम्हीच वापरलेत ना, मग मी नाही संपवले, मी तर आज पहिल्यांदा हात लावला डब्याला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तू हात लावला का सगळं काही संपूनच जातं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, पण सासूबाई. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हे बघ, कुठल्याही वस्तूंना मला न विचारता हात लावायचा नाही आणि मी जेवढं काढून देईन तेवढ्याच वस्तूचं सामान घ्यायचं आणि तेवढं स्वयंपाक बनवायचं, नीट लक्षात ठेवायचं, इथे काही फुकट येत नाही ते.
आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तरीही ती गप्प बसलेली असते. त्याच वेळेस आता बाहेर सुधाकर भाऊ आलेले असतात. ते निरुपाचं सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा लगेच निरुपा मीराच्या हातनं तो तांदळाचा डबा हिसकावून घेते आणि लगेच वरती ठेवून देते. तर इकडे आता देविकाला सत्याने घरी सोडलेलं असतं. तर इथे राजवीर खेळण्यासाठी बाहेर आलेला असतो. त्याची आजी त्याला आता धावत आतमध्ये घेऊन जायला चल म्हणत असते, पण तो काय ऐकायला तयारच नसतो. आता मात्र गाडीतनं खाली उतरताच सत्या देविकाला म्हणू लागतो, 358 रुपये झाले. तेव्हा देविका म्हणू लागते, चल निघ, अजिबात पैसे देणार नाही तुला, एक कवडीही भेटणार नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, वाटलंच होतं, जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटली होती ना तू, तेव्हाच कळलं होतं कशी आहेस तू. तेव्हा देविका म्हणू लागते, मी ना आता मोबाईलवरती असं टाईप करणार आहे की हा टॅक्सीवाला अजिबात चांगला नाही आहे, खूप बोर केलं याने मला, खूप त्रास दिला आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो का, खरं तर बोर तू केलं आहे मला, किती बकबक करत होती. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, नाही देणार का माझे पैसे, ठीक आहे, मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या घरच्यांकडनं घेतो. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, नाही, माझ्या घरी येण्याची काहीही गरज नाही आहे, धर तुझे पैसे. असे म्हणून आता 360 रुपये ती सत्याला देते आणि म्हणू लागते, 2 रुपये तुला दान म्हणून ठेव. आता मात्र राजवीर तिथेच बाहेर खेळत असतो, पण मात्र सत्याचं काही लक्षच जात नाही. त्याच वेळेस देविका आता इकडे आपल्या घरात येते. राजवीर लगेच धावत येतो आणि देविकाला मिठी मारतो. आता मात्र सत्या तिकडे बघत असतो, कोण मुलगा आहे, हिला कोण मिठी मारतंय. पण मात्र राजवीरचा चेहरा त्याला काही दिसत नाही. आता दोघेही आतमध्ये जातात. सत्याही गाडी घेऊन तिथनं निघालेला असतो. तर इकडे सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात, निरुपा, काय चालू होतं किचनमध्ये, तू किती बोल लावतेस मीराला, अगं असं नको बोलत जाऊ. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, गप्प बसावं, ही पनोती घरात आल्यापासून सगळं वाईट होतंय आपल्या घरात. आज जेव्हा आता माझी देविका सून म्हणून या घरात येईल ना, मग बघा समद कसं ठीक आणि चांगलं होणार आहे. आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ निरुपा, तू ना मीराला जास्त बोलत जाऊ नको. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अहो किती सामान वापरते, मगाशी बघितलं ना बाहेर कशी म्हणत होती, चला घरी मी तुम्हाला विलायचीचा आणि अद्रक घालून साखर घालून चहा बनवते, नको तिथे सामान नासवत असते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ निरुपा, मीरा किती काटकसरीने स्वयंपाक करते आणि घर चालवते हे मी बघतो बरं का. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो का, मग सामान कसं लवकर संपतं, मला तर वाटतं तिकडे ना पिशव्या भरून तिच्या माहेरी पाठवत असेल. तेव्हा लगेच आता मीराने हे सगळं बोलणं ऐकताच तिला खूपच वाईट वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सुधाकर भाऊ निरुपाला खूप काही बोलतात. तेव्हा निरुपा आता रागातच मीराकडे येते किचनमध्ये आणि म्हणू लागते, बघितलं मोलकरीण, तुझ्यामुळे हे सगळं होतंय बरं का, पनोती कुठली. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.